Hello, my lovely friends out there. Hope all of you are fine. मी मानसी सर्वांचं स्वागत करते आजच्या इंग्लिशच्या सेशनमध्ये. आज आपण आपला जो चॅप्टर चाललाय द टू जेंटलमॅन ऑफ वेरोना हिला कंप्लीट करूया आणि ह्याच्या बरोबरच आणि काही इम्पॉर्टंट पार्ट्स आहेत ते पण बघू. तर चला स्टार्ट करूया. द टू जेंटलमॅन ऑफ वेरोना. सो टिल नाव वी हॅव रेड दॅट देअर वर टू ब्रदर्स, दोन भाऊ असतात जे की खूप विविध प्रकारचे कामं करतात. पैसे कमवायसाठी त्यांना खूप कामं करावे लागतात आणि त्यांना पैसे कमवायचे कारण की त्यांची जी बहीण आहे तिला ट्युबरक्लोसिस ऑफ स्पाईन झाला आहे, तर तिच्या इलाजसाठी त्यांना पैसे हवेत. तर त्यांचा एक स्पेशल बॉन्ड बनून जातो जो नरेटर आहे स्टोरीचा त्याच्याबरोबर. आणि त्याच्यानंतर ते लोक त्याच्याशी पोलेटा हे गाव असतं ह्याच्याकरता जे आहे एक लिफ्ट मागतात आणि तिथे जातात. त्याच्यानंतर काय होतं की जो नरेटर असतो तो पण त्यांच्या मागोमाग जातो. हॉस्पिटलमध्ये पाहतो की एक मुलगी आहे जी की त्यांच्यासारखी दिसते आणि मग तो जी नर्स असते तिला विचारतो की काय कहाणी काय आहे यांची आणि ती सांगते सगळं त्यांना. This is when the nurse tells him their heart-rending story about their father being killed in a war and their home being destroyed in the war and their sister suffering from tuberculosis. तर जेव्हा ते विचारतो तो त्या नर्सला की काय झालं या मुलाच्या बाबतीत काय आहे कहाणी, तर ती सांगते तेव्हा ती सांगते की त्यांची जी हार्ट रेंडिंग स्टोरी आहे, हार्ट रेंडिंग म्हणजे काय, कॉझिंग ग्रेट सॉरो. सॉरो म्हणजे दुःख. अशी स्टोरी ज्याने की खूप दुःख हो आपल्याला, अशी कहाणी सांगते की त्यांचे जे वडील असतात ते एका वॉरमध्ये, एका युद्धमध्ये ते मारले गेले आणि त्यांचं जे घर असतं ते पण डिस्ट्रॉय होऊन गेलं वॉरमध्ये, ते पण नष्ट होऊन गेलं आणि त्यांची जी बहीण आहे ती ट्युबरक्लोसिस पासून सफर करते, तर ती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. अशा प्रकारे इतकी हृदय विदारक जी त्यांची कहाणी आहे ही ती नर्स त्यांना सांगते त्या नॅरेटरला. The brothers live in a shelter and literally starve only so that they can pay for their sister's treatment. तर हे जे दोघे भाऊ आहेत हे एका शेल्टरमध्ये राहतात आणि शेल्टर म्हणजे काय, कोणतं घर नाही, नुसतं एक असं वरती छपरा आहे तिथे राहतात आणि लिटरली स्टार्व. लिटरली म्हणजे काय, अगदी अक्षरशः ते भुके राहतात ताकी ते आपल्या बहिणीच्या ट्रीटमेंट करता, तिच्या उपचाराकरता पैसे जोडू शके आणि ते पे करू शके, ते देऊ शके. So keeping a secret and helping their sister, they have shown that war has not shaken their spirit. तर काय इथे म्हटलं जाते की कीपिंग अ सिक्रेट, ही गोष्ट त्यांनी सिक्रेट ठेवली, ही त्यांनी त्या नॅरेटरला किंवा कोणा आणिकला कधीच नाही सांगितली. हे त्यांनी एक सिक्रेट ठेवलं. अँड हेल्पिंग देअर सिस्टर, आणि आपल्या बहिणीची मदत करत राहिले ते अशा प्रकारे करतात. दे हॅव शोन, तर त्यांनी असं दाखवलं, शोन म्हणजे काय, दाखवलं, दॅट वॉर हॅज नॉट शेकन देअर स्पिरिट, की युद्ध जे आहे त्यांची जी स्पिरिट असते, नॉट शेकन द स्पिरिटचं काय अर्थ आहे, नॉट रिड्यूस इगरनेस टू डू समथिंग. आपल्यामध्ये जर काही करायची उत्सुकता आहे, आपण काही करणं चाहतोय, तर ते जर कोणची गोष्ट अशी आहे की आपण आपल्याला नाही डिगवू शकत आहे, तर ते सांगतात आहे की हे जे आहे हे सगळ्या गोष्टी त्यांच्या मनाला नाही डिगवू शकल्या. जे वॉर होतं, जे युद्ध होतं, ते सुद्धा या कामांपासून त्यांना रोखू नाही पावलं आणि त्यांची जी स्पिरिट होती, जी काम करायची, जी आपल्या बहिणीला ठीक करायची, ती सुद्धा हलवू नाही पावलं. They are noble and gentle and great human beings in their own special yet subtle way. तर इथे काय म्हटलं जाते की ते फार नोबल आहेत, जेंटल आहेत, म्हणून तर स्टोरीचं काय नाव आहे, द टू जेंटलमॅन ऑफ वरोना. ठीक आहे ना. ते इतके जेंटल आणि इतके चांगले माणसं आहेत, ह्युमन बिंग्स आहेत, ऍज अ ह्युमन बिंग, ऍज अ माणूस, इन देअर ओन स्पेशल. तर त्यांच्या जी स्पेशल एक तरीका आहे त्याच्या प्रकारे, येट सबल वे. सबल म्हणजे काय, डिफिकल्ट टू फाइंड आउट, जे की मोठ्या मोठ्या लोकांमध्ये नाही दिसत, पण हे दोघे लहान असतात मुलं तरी सुद्धा त्यांच्यामध्ये ही गोष्ट दिसते. तर अशा प्रकारे ही गोष्ट या मुलांमध्ये की इतकी हंबल आहेत ते आणि इतके जास्त जनरस आहेत. The story distinctly talks about how true the amplification says where there is a will there is a way. तर ही जी कहाणी आहे ही डिस्टिंक्टली म्हणजे काय, क्लिअरली, अगदी स्पष्ट प्रकारे दाखवते हाऊ ट्रू द एम्प्लिफिकेशन. एम्प्लिफिकेशन म्हणजे काय, फोकस ऑन अ स्टेटमेंट. हा जो स्टेटमेंट आहे की वेअर देअर इज विल देअर इज अ वे, म्हणजे जहा चाह वहा राह, जिथे आपण जर काही चाहू तर आपल्याला ती रस्ताही तशा प्रकारे दिसूनच जातो. तर ही जी स्टोरी आहे हे स्पष्ट प्रकारे या गोष्टीला अगदी दर्शवते. सो ही स्टोरी, जी स्टोरी आहे इथे एंड होते. आता आपण ह्याचा पुढचा भाग बघूया. ह्याचे इंग्लिश वर्कशॉपची मोस्टली आपण सगळे एक्सरसाइजेस करून चुकले आहोत. हे पाहिजे सॉल्व द पझल, हे आपण आधीच करून चुकलो आहे. तुम्हाला म्हटलं होतं मी की क्रॉसवर्ड्स टाईपनी आहे,
तर ह्याचे आन्सर्स तुम्ही मिळवून पाहिले या वर्ड्स मध्ये अशा प्रकारे जातील. नेक्स्ट जे आहे आपल्याला करायचं ते लँग्वेज स्टडी पार्ट आहे. लँग्वेज स्टडी म्हणजे आपला ग्रामरच्या रिलेटेड जो पार्ट असतो. We have already learned that clause is a group of words that has a subject and a verb and is a part of a larger sentence. तर आपण हे आधीच वाचून चुकलेलं आहोत की क्लॉज काय असतं. एक ग्रुप ऑफ वर्ड्स असतं, वाक्यांश असतं एक, ज्याच्यात की एक सब्जेक्ट असतो, वर्ब असतं आणि हे एक मोठ्या सेंटेन्सचा एक पार्ट असतो. सेंटेन्स एक लंबा सेंटेन्स असतो, त्याचा एक छोटा पार्ट असतो, त्याला वी से क्लॉज. इन द सेंटेन्स वी रिटर्न होम वेन स्कूल वॉज ओव्हर. ठीक आहे, तर हा जो सेंटेन्स आहे की वी रिटर्न होम वेन स्कूल वॉज ओव्हर, आम्ही परत आलो जेव्हा शाळा संपली. देअर आर 2 क्लॉजेस. ह्याच्यात 2 क्लॉज आहेत. फर्स्ट काय आहे, वी रिटर्न होम, आणि दुसरा काय आहे, वेन स्कूल वॉज ओव्हर. हे 2 क्लॉजेस आहेत. द फर्स्ट वन मेक्स कम्प्लीट सेन्स. पहिला जो सेंटेन्स आहे, पहिला जो ह्याच्यात क्लॉज आहे, वी रिटर्न होम, याचा आपल्या आपमध्ये हा एक सेंटेन्स आहे. जर याला दुसरा सेंटेन्स न राहे तरी पण हे आपल्या आपमध्ये सेन्स ठेवतं. सो इट इज कॉल्ड मेन प्रिन्सिपल क्लॉज. तर म्हणून याला मेन क्लॉज म्हणतात. वी रिटर्न होम हे आपण जर म्हणू तर ह्याचा अर्थ पूर्ण नीट निघतो. द सेकंड वन इज नॉट कम्प्लीट बाय इटसेल्फ. जेव्हा की जर आपण दुसरा ह्याचा जो पार्ट आहे, वेन स्कूल वॉज ओव्हर, ह्याला जर बघू तर हा आपल्या आपमध्ये कम्प्लीट सेन्स नाही ठेवत. जेव्हा शाळा संपली, तर हा डिपेंडेंट आहे त्याच्यावरती. फर्स्ट क्लॉज वरती हा डिपेंडेंट आहे, मेन क्लॉज वरती. इट डिपेंड्स ऑन द मेन क्लॉज टू कन्वे अ प्रॉपर सेन्स. ह्याचा सेन्स तेव्हाच लागेल जेव्हा हा मेन क्लॉजशी जुडून आणि सांगितला जाईल. सो इट इज कॉल्ड डिपेंडेंट ऑर सबऑर्डिनेट क्लॉज. तर म्हणून याला डिपेंडेंट किंवा सबऑर्डिनेट क्लॉज म्हटलं जातं. वेन इज द जॉईनिंग वर्ड अँड इट इज कॉल्ड अ सबऑर्डिनेटर. आता या दोन्ही सेंटेन्स, वेगवेगळे सेंटेन्सला क्लॉजेसला जोडणारा कोणता शब्द आहे, वेन. वी रिटर्न होम वेन स्कूल वॉज ओव्हर. तर ह्यांना जोडणारा कोणता शब्द आहे, वेन. तर ह्याला काय म्हणतात, सब ऑर्डिनेटर, जे की दोन वेगळ्या क्लॉजेसला जोडतं. तर बघा, आयडेंटिफाय द मेन प्रिन्सिपल क्लॉजेस अँड सब ऑर्डिनेट क्लॉजेस अँड एनसर्कल द सब ऑर्डिनेटर. तर इथे काही सेंटेन्सेस दिले आहेत आणि त्याच्यात आपल्याला मेन क्लॉज, सब ऑर्डिनेट क्लॉज आणि सब ऑर्डिनेटर हे पण ओळखायचं आहे. तर दिस वी विल डू इन आवर नेक्स्ट पीपीटी सेशन. आता आपण ह्याच्या पुढचं बघूया. बघा, वर्ड प्ले हे आपण आधी पण करून चुकले आहोत. आता ह्याच्यात पहा, अक्रॉस्टिक आलंय. अन अक्रॉस्टिक इज अ पोएम और अदर फॉर्मेट ऑफ रायटिंग. पोएम असू शकते किंवा शब्दही असू शकतात. इन विच द फर्स्ट लेटर और सिलेबल और वर्ड ऑफ ईच लाईन स्पेल्स आउट अ वर्ड मेसेज. ज्याच्यात की कोणता एक शब्द असतो आणि त्याची एक एक लेटर, प्रत्येक लेटर मधनं एक एक काही आपण जे आहे शब्द बनवतो किंवा काही अशा प्रकारचं meaning काढतो, मेसेज काढतो. The most common and simple form of an acrostic poem is where the first letters of each line spell out the word or phrase. तर पहिला शब्द सगळ्यांचा पाहते, an acrostic poem. एन, हे पहा, ACROSTIC. ठीक आहे ना. हा पहिला पहिला आपण अक्रॉस्टिकचा पहिला पहिला शब्द घेऊन घेतला, अक्षर घेतला. एन अक्रॉस्टिक क्रिएट्स अ चॅलेंज, रॅन्डम वर्ड्स ऑन अ थीम. म्हणजे काय झालं, क्रिएट्स अ चॅलेंज, की एक चॅलेंज क्रिएट करतो, बनवतो. रॅन्डम वर्ड्स, कोणतेही वर्ड असो, कोणत्या थीम वरती बेसही असू शकतात. और होल सेंटेन्सेस दॅट राईम, किंवा पूर्ण सेंटेन्स होऊ शकतो जो की राईम करे, रायमिंग असे. सिलेक्ट युअर वर्ड्स केअरफुली. जे शब्द तुम्ही सिलेक्ट करताय ते फार सावधानीपूर्वक सिलेक्ट करा. टू फॉर्म अ वर्ड फ्रॉम टॉप टू बॉटम. एक जो शब्द आपण जे करतोय ते टॉप टू बॉटम पर्यंत ते आपल्याला सिलेक्ट केअरफुली केले पाहिजे. इज द एम ऑफ दिस पोएट्री स्टाईल. तर ह्याचा, या पोएट्री स्टाईलचा हा एम असतो, हा उद्देश असतो. चूज अ वर्ड देन गो. तर अशा प्रकारे काय असतं की एक कोणताही चूज करा वर्ड तुम्ही, आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती जा. स्कूल माहिती आहे, स्कूलचं काय, सुपर, कूल, हॅपी, ऑन टाइम, आउटडोर प्ले आणि लर्निंग. तर हे SCHOOL. अशाच प्रकारे फॅमिली बघा, फादर अँड मदर, आय लव्ह यू. किती सुंदर आहे ना. तर हे दिस इज कॉल्ड अक्रॉस्टिक्स, की पहिला पहिला अक्षर घेऊन आपण जेव्हा त्याला बनवतो. तर इथे एक ऍक्टिव्हिटी सुद्धा दिलेली आहे. नाव वर्क इन पेअर्स अँड ट्राय टू फ्रेम अक्रॉस्टिक्स फॉर द फॉलोइंग वर्ड्स. 3 शब्द दिले आहेत, होम, मदर, टीचर. याचेही अक्रॉस्टिक्स बनवायचे आहेत आपल्याला. तर हे आपण आता आपल्या पुढे आता पाहूया आपण. सो टू स्टार्ट विथ लँग्वेज स्टडी पार्ट, आपण आता जे बघितलं होतं, मेन क्लॉज, सबऑर्डिनेट क्लॉज आणि सब ऑर्डिनेटर हे आपल्याला पाहायचे आहेत. हे पाहिजे एनसर्कल करायला म्हटलं आहे. आपण इथे वेगवेगळं सगळं पाहूया.
फर्स्ट ऑफ ऑल सेंटेन्स आहे आपला, दे पे फॉर देअर सिस्टर्स ट्रीटमेंट हू सफर्स फ्रॉम ट्युबरक्लोसिस. ह्याच्यात मेन क्लॉज कोणता आहे? दे पे फॉर देअर सिस्टर्स ट्रीटमेंट, कारण की हा आपल्या आपमध्ये सेन्स ठेवतो, ह्याला कोणत्या दुसऱ्या क्लॉजची जरूरत नाहीये. सो दिस इज मेन क्लॉज. नेक्स्ट आहे हू सफर्स फ्रॉम ट्युबरक्लोसिस, ह्याला जर ह्याचा सहारा न मिळेल तर हे पूर्ण नाहीये, तर म्हणून दिस इज डिपेंडेंट क्लॉज. ठीक आहे, हू सफर्स फ्रॉम ट्युबरक्लोसिस सबऑर्डिनेट क्लॉज. देन कोणता शब्द आहे जे दोघांना जोडतोय? हू. हा शब्द आहे हू, जो की दोन्ही जे आहे क्लॉजेसला जोडतो. सो दॅट इज सबऑर्डिनेटर. नेक्स्ट बघा, when he asks the nurse, she tells him the story. इथे थोडस उलटा होऊन गेला, she tells him their story. हा जो आहे हा मेन क्लॉज आहे, कारण की आपल्याला काय बघायचंय की कोणता क्लॉज असा आहे जो की दुसऱ्यावर डिपेंड नाहीये, तर तो मेन क्लॉज राहील. तर हा कशावर डिपेंड नाहीये, मेन क्लॉज झाला. when he asks the nurse, हा डिपेंड याच्यावरतीच, म्हणून सबऑर्डिनेटर क्लॉज. नेक्स्ट आपला आहे सबऑर्डिनेटर कोणता आहे, तर वेन हा शब्द आहे. हू, वेन, विच, इट, देन असे कोणतेही शब्द होऊ शकतात जे की सबऑर्डिनेटर असतात. आफ्टर, बिफोर. नेक्स्ट आहे दे हॅव शोन दॅट वॉर हॅज नॉट शेकन देअर स्पिरिट. तर दे हॅव शोन हा काय झाला, मेन क्लॉज झाला. दे हॅव शोन दॅट वॉर हॅज नॉट शेकन देअर स्पिरिट, तर हा जो झाला हा सबऑर्डिनेट क्लॉज झाला, हा त्याच्यावरती डिपेंड करतोय. मग आहे आपला दॅट, हा झाला सबऑर्डिनेटर. सबऑर्डिनेटर काय आहे, दॅट झाला, कारण की हा दोन्ही क्लॉजेसला जोडतोय. लास्ट आहे आपला ऑल्दो इट डझंट कम इन द नरेटर्स वे, ही टेक्स देम देअर. तर ही टेक्स देम देअर इज द मेन क्लॉज, की तो त्यांना तिथे घेऊन गेला. आणि सबऑर्डिनेट क्लॉज काय झाला, ऑल्दो इट डझंट कम इन द नरेटर्स वे. आता तुम्हाला इथे हे पाहायचंय की आपल्याला असं नाहीये की नेहमी जो सबऑर्डिनेटर आहे तो सेंटेन्सच्या मध्येच मिळेल. जसं की ह्याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट जो वर्ड आहे ऑल्दो, ठीक आहे ना, तर हा सबऑर्डिनेटर आहे, हा सर्वात आधीच लागला आहे. सो आय होप की तुम्हाला इथे नीट प्रकारे कळलं असेल मेन क्लॉज, सबऑर्डिनेट क्लॉज कसा काढायचा. आणि सबऑर्डिनेटर म्हणजे जोडणारा शब्द जे दोन्ही क्लॉजेसला जोडतोय. नेक्स्ट आपण आता अक्रॉस्टिक्सच्या बाबतीत पडला आहे वर्ड प्ले 3 मध्ये, तर त्याच्याच बाबतीत बघूया. होम हा शब्द होता, तर होम पासून पहा, होम HOME, पहिला अक्षर बघितला आपण. आता बघा, होम इज वेअर द हार्ट इज, अदरवाइज इट्स जस्ट अ हाऊस. म्हणजे काय झालं, होम इज वेअर द हार्ट इज, होम तिथे जिथे आपलं हृदय आहे. अदरवाइज इट्स जस्ट अ हाऊस, नाही तर ते फक्त एक हाऊस आहे, घर आहे. ठीक आहे ना, होम आणि हाऊस फरक असतो. हाऊस म्हणजे काय, एक मकान आपण म्हणतो की 4 दिवारी आहे, बट होम जिथे आपला परिवार राहतो, वी कॉल दॅट होम. मेकिंग मेमोरीज दॅट स्टे फॉर एव्हर. होम मध्ये काय असतं, आपण घरात आपले मेमोरीज करतो, आपले जे जितके आठवणी आहेत परिवाराबरोबर हे असतात. तो मेकिंग मेमोरीज दॅट स्टे फॉर एव्हर, जे की नेहमी राहतात. एस्पेशली विथ युअर स्पाऊस. आता स्पाऊस काय झालं, स्पाऊस म्हणजे नवरा बायको, हे जे असतात ना, हे दे आर कॉल्ड स्पाऊस. तर स्पेशली विथ युअर स्पाऊस म्हणजे की खास करून तुमचा जो स्पाऊस आहे, नवरा किंवा बायको जे काही आहे, त्याच्याबरोबर तुमचं घर बनतं. सो दिस इज अक्रॉस्टिक फॉर होम. नेक्स्ट बघा, मदर. मदर करता काय, मॅजिकल, MOTHER. ठीक आहे ना, फर्स्ट लेटर घेतलं, मॅजिकल, आउटस्टँडिंग, ब्युटी. कारण की आईला काय जादुई असते आई. जेव्हा बच्चा बिमार असतो, आई जवळ जातो, आईच्या कुशीत झोपून त्याला बरं वाटतं, है की नाही. अशाच प्रकारे आउटस्टँडिंग ब्युटी, की खूप सुंदर आई जी आहे, हर कोणाला आपली आई सगळ्यात सुंदर वाटते, त्याच्याहून जास्त सुंदर कोणी वाटत नाही. ट्रेमेंडस टीचर, टीचर असते ती पहिली आपली. हेल्पफुल, मदत करते. एक्स्ट्रॉर्डनरी असते. आणि रिलायबल अँड रिच विथ लव्ह, खूप प्रेम देते आपल्याला आणि आपण तिच्यावरती विश्वास करतो. सो दिस इज मदर. मग बघा, टीचर. टीचरचा अक्रॉस्टिक काय होईल, थॉटफुल, एनर्जेटिक, ऑथेंटिक, केअरिंग, हेल्पफुल, एनकरेजिंग, रिसोर्स. आता अशाच प्रकारे तुम्ही तुमच्या नावाचे अक्रॉस्टिक बनवा. तुमचं जेही काही नाव असेल त्याच्या पहिल्या अक्षराला गाऊन तुमच्या मित्रांच्या, आई बाबाच्या नावाचे अक्रॉस्टिक बनवा. प्रयत्न करा, तुम्ही करू शकताय. तर हे सगळे जितके वर्ड्स आहेत हे काय आहेत, हे ऑल दीज आर ऍडजेक्टिव्स. तर ऍडजेक्टिव्हचे तुम्हाला याच्याशी ज्ञान आणि वाढेल. सो आजचा सेशन आपला इथेच फिनिश होतोय. नेक्स्ट सेशन मध्ये लवकरच भेटूया. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.